नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी सुहानी आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये. सो आज आपण एक खूप महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे माइंड मॅपिंग. हा टॉपिक 11th स्टँडर्डला सुद्धा आहे आणि 12th स्टँडर्ड बोर्ड एक्झामला सगळ्यात महत्त्वाचा असणारा हा टॉपिक आहे, तो म्हणजे माइंड मॅपिंगचा, जो की आहे 3 मार्क्ससाठी. ओके, सो बेसिकली 3 मार्क्सला नेमकं काय काय करायचं, कारण हे तुम्हाला असेच मार्क्स मिळून जातात, त्याच्यामुळे तुमचे मार्क्स कोणीही कट करू शकत नाही. कारण हे तुमच्यावरती आहे की तुम्हाला इथे काय लिहायचं. मी ते काही एक्झाम्पल्स पण घेतलेले आहेत, मी ते काय लिहिले हे पण तुम्हाला कळेल. पण त्याच्या आधी आपण बघूया की हा क्वेश्चन नेमका कुठे विचारला जातो, कारण काहीतरी बॅकग्राऊंड माहिती पाहिजे. तर त्यासाठी आपण आधी बघणार आहोत की हा क्वेश्चन नेमका कुठे विचारला जातो किंवा कोणत्या प्रश्नामध्ये विचारला जातो. ओके, सो बेसिकली इथे आपण थोडंसं याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर बेसिकली तुम्ही जर पेपर पाहिला तर तुम्हाला कळेल की आपल्याकडे पेपरमध्ये सेक्शन्स असतात. तर त्या सेक्शनमध्ये जो आपला पहिला सेक्शन आहे तर तो असतो प्रोजचा सेक्शन. ओके, प्रोज, ज्याच्यामध्ये आपल्याला पॅसेज वगैरे असतात. त्याच्यामध्ये पहिला पॅसेज तर टेक्स्च्युअल असतो, दुसरा पॅसेज जो असतो तर तो असतो नॉन टेक्स्च्युअल. सो हा जो नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे तर या नॉन टेक्स्च्युअल पॅसेजवरती काही क्वेश्चन्स असतात, मग तशी तुम्हाला समरी लिहायला सांगितलेली असते आणि मग समरीच्या खाली तुम्हाला माइंड मॅपिंगचा हा क्वेश्चन असतो. ओके, हे लोकेशन ठरलेलं आहे. हे यासाठी सांगितलं की हा क्वेश्चन नेमका कुठे येतो हे तुम्हाला आधी माहिती असावं, जेणेकरून तुम्हाला याची तयारी करायला इझी पडेल. ओके, आणि हे 3 मार्क सगळ्यांना अगदी मिळतात जर तुम्ही कुठलीही रायटिंग म्हणजे स्पेलिंग मिस्टेक नाही केलं आणि ग्रॅमॅटिकल मिस्टेक नाही केलं तर. बाकी तुम्हाला याच्यामध्ये जे पण हवं असेल ते तुम्ही लिहू शकता, अर्थात विषयाला अनुसरून लिहायचं आहेच, पण तुम्ही मनाने काहीही गोष्टी याच्यामध्ये लिहू शकता. याच्यावरती कोणीही हेच का लिहिलं तेच का लिहिलं असं म्हणून तुमचे मार्क्स कट नाही करू शकत, अंटिल अँड अनलेस तुम्ही स्पेलिंग्स बरोबर लिहिले असतील तर. ओके, सो बेसिकली हे 3 मार्क्स तुम्हाला आता कसे मिळवायचे हे आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बेसिकली जरी मी असं सांगितलं असलं की हे पॅसेजच्या खाली येतं, याचा अर्थ असं नाही की याची उत्तरं तुम्हाला पॅसेजमध्ये मिळतील किंवा पॅसेजमधून शोधून लिहायचे आहेत, असं नाहीये. पॅसेजचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2A, त्याच्यानंतरचा जो खालचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2B, जो की आहे समरीचा, आणि मग खाली हा क्वेश्चन असणार आहे माइंड मॅपिंगचा. सो याचा आणि पॅसेजचा काही संबंध नाहीये. मी फक्त तुम्हाला एक लक्षात यावं की हा क्वेश्चन कुठे विचारला जातो यासाठी लोकेशन सांगितलं. ओके, सो माइंड मॅपिंग एकूण 3 मार्क्स आहे. आता या ठिकाणी त्याच्या अनुषंगाने मी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला कोणतेही विषय येऊ शकतात, जसं की मी या ठिकाणी घेतलेला आहे इफेक्ट्स ऑफ म्युझिक. लास्ट इयरला विषय आला होता तो म्हणजे HSC एक्झाम प्रिपरेशन. सो अशा पद्धतीने अजून असे खूप सारे क्वेश्चन्स आहेत की जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि हे खूप जनरल असतं. काही ठिकाणी तुम्हाला असे काही क्वेश्चन्स येऊ शकतात की जे तुम्हाला थोडेसे विचार करायला लागतील की बेसिकली तुम्हाला हे काय येऊ शकतं, अजून इफेक्ट्स ऑफ किंवा युजफुलनेस ऑफ एखादा प्रोडक्ट येईल किंवा युजेस ऑफ फॉरेस्ट प्रोडक्ट्स येईल. ओके, सो बेसिकली फॉरेस्टमधून आपण जे काही प्रोडक्ट्स घेऊ त्याचा आपल्या लाईफवरती किंवा आपल्यासाठी काय यूज आहे हे त्याच्यामध्ये मग तुम्हाला लिहावं लागेल. तर असे खूप सारे एक्झाम्पल्स तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता, किंवा एक्सरसाइजचे जे काही बेनिफिट्स आहेत, बेनिफिट्स ऑफ एक्सरसाइज. मग त्याच्यामध्ये एक्सरसाइजमध्ये एक तर फिजिकल एक्सरसाइज तर आहेच, पण सध्या आपण म्हणतो की खूप स्ट्रेस पण आहे, तर त्याच्यासाठी मेंटल एक्सरसाइज कशी काय होऊ शकते का, हे पण तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माइंड मॅपिंगमध्ये कोणालाही पॅरेग्राफ लिहायचा नसतो. माइंड मॅपिंग म्हणजे काय की आपण ज्याप्रमाणे नोट्स काढतो, कधी कधी आपण तुम्ही सायन्समध्ये येऊन पाहिलं असेल की आपण बऱ्याचदा एखादा टॉपिक लिहितो आणि त्याच्या अनुषंगाने असे आपण ॲरोज काढून त्याच्याशी निगडीत जे पण असेल तर ते आपण लिहितो. फॉर एक्झाम्पल तुमच्या सायन्सच्या टेक्स्टबुकमध्ये बऱ्याच अशा पद्धतीचे माइंड मॅप्स वगैरे ड्रॉ करून दिलेले असतात. हे का आहे तर आपण इझिली नोट्स काढून घेऊन ती इन्फॉर्मेशन आपण पटकन लक्षात ठेवू शकतो, माइंड मॅप्सच्या फॉर्ममध्ये असेल तर. त्यासाठी आपण माइंड मॅप्स तयार करतो. सो बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा तर हा विषय किंवा हा टॉपिक सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स सगळ्यांना आहे, हे आय होप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर आता आपण हे एक्झाम्पल घेऊया आणि मग आपण काही मुद्दे डिस्कस करणार आहोत. सो आपल्याकडे आहे इफेक्ट्स ऑफ म्युझिक. आता मी असं लिहिलेलं आहे, याचं प्रेझेंटेशन मी असं केलंय, अर्थात तुम्हाला एक्झाममध्ये कलर्स किंवा असे स्केच पेन्स, क्रेयॉन्स वगैरे नाही मिळणार आहे किंवा तसं यूजही नाही करायचे. तुम्हाला फक्त तुमचा जो काही ब्लॅक किंवा ब्ल्यू पेन असेल तर तो तुम्हाला तिथे वापरायचा आहे. हे मी छान दिसावं किंवा तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटावं यासाठी केलेलं आहे. बट एक्झाममध्ये असं नसणार आहे, तुम्हाला कुठल्याही एकाच कलरच्या पेननी हे करायचं आहे. कलरच्या म्हणजे ब्ल्यू किंवा ब्लॅक जो असेल तो. ओके, सो बेसिकली मग तुम्ही व्हेरिएशन कसं देऊ शकता, तर या ठिकाणी मी ते बॉक्स काढलाय. तुम्ही क्लाउड्स काढू शकता, तुम्ही सर्कल काढू शकता, तुम्ही जे पण कुठला पण कलर आकार तुम्हाला येत असेल तर तुम्ही ते ड्रॉ करू शकता. असं कुठलंही बंधन नाहीये की बॉक्सेस काढायचं, सर्कल काढायचं वगैरे, असं काही नाहीये. तुम्हाला वॉट एव्हर जो पण आकार आवडत असेल, तुमच्या विषयाला जो कुठला आकार तुम्हाला द्यावासा वाटत असेल त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी कसाही ड्रॉ करू शकता. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की हे तुम्ही एकतर तुमच्या पेजच्या मध्यभागी हे तुम्ही ड्रॉ करा किंवा वरती ड्रॉ करा हेडिंग सारखं, आणि मग खाली त्याला तुम्ही ब्रांचेस काढून लिहा. हे तुम्हाला
पूर्ण स्वातंत्र्य आहे की तुम्ही ह्याला कसंही ड्रॉ करू शकता. याच्यामध्ये तुमचे कोणीही मार्क्स कापणार नाहीये की असंच का ड्रॉ केलं तसंच का ड्रॉ केलं नाही. पण ते अट्रॅक्टिव्ह असावं किंवा ॲटलिस्ट सुंदर दिसावं किंवा परीक्षकाला ते वाचावंसं वाटावं. ओके. सो आता मला काय करायचं होतं 3 गुणांसाठी आहे, तर मी ते लक्षात घेऊन या ठिकाणी 3 ॲरोज दाखवलेले आहेत. असं काही कंपल्शन नाही आहे तुम्ही 4 दाखवा, 5 दाखवा, व्हॉटेव्हर दाखवा. पण जस्ट एक तुम्हाला अंदाज यावा यासाठी मी या ठिकाणी 3च ॲरोज दाखवलेले आहेत. ओके. जेणेकरून असं आपण एक मानू शकतो की हे एका मार्काला आहे, हे एका मार्काला आहे, हे एका मार्काला आहे. ओके. पण असं काही कंपल्शन नाहीये. मी जस्ट या ठिकाणी एक अंदाज बांधलेला आहे आणि तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे. ओके. सो आता सगळ्यात पहिल्यांदा इफेक्ट्स ऑफ म्युझिक काय काय असू शकतात. एक फिजिकल इफेक्ट आहे, इमोशनल इफेक्ट्स आहेत, मेंटल इफेक्ट्स आहेत. हे मी 3 याचे असे ग्रुप्स तयार केले. मग आता मला फिजिकल इफेक्ट म्हणजे काय हे पण पुढे सांगावं लागेल ना, कारण फक्त ग्रुप्स करून चालणार नाही. याला मग मात्र 1च मार्क मिळेल असे जर तुम्ही एवढंच लिहिलं तर. ओके. विषयाशी निगडीत आहे, अर्थात काही विषयाला तुम्हाला असे अजून सब ब्रांचेस नाही तयार करता येणार. काही विषयाला येऊ शकतात. सो ते अगेन डिपेंड्स ऑन की तुम्हाला विषय कुठला दिलेला आहे. पण जो काही विषय दिला असेल तो जास्तीत जास्त खुलवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो पहिला आहे ते म्हणजे फिजिकल इफेक्ट्स. आता फिजिकल म्हणजे अर्थात आपल्या शरीराशी निगडीत असलं पाहिजे. मग काय करतं ते बूस्ट अवर फिजिकल हेल्थ. आपण म्युझिक ऐकलं की कधी कधी आपल्याला अशा म्हणजे आपण जर अस्वस्थ असू किंवा खूप अशक्त वाटत असेल तर कधी कधी असे काही म्युझिक्स ऐकले, मोटिवेशनल सॉंग्स वगैरे असतील किंवा असं काही मोटिवेशनल म्युझिक वगैरे असेल जे तुम्हाला आवडत असेल, ते तुम्ही जर ऐकले की तुम्हाला असं बरं वाटतं किंवा असं अशक्तपणा थोडासा निघून गेल्यासारखं वाटतो. सो बेसिकली आपली फिजिकल हेल्थ ते बूस्ट करतं. नेक्स्ट आहे डिक्रीज फटिग. अगेन सेम आपला स्ट्रेस फटिग जे काही आपण खूप काम केल्यामुळे आपल्याला थकवा वगैरे आला असेल तर ते रिड्यूस करतं. नेक्स्ट आहे हेल्प्स टू मॅनेज पेन. बरेचसे असे म्युझिक्स आहेत तर ते ऐकले की आपल्याला आपलं पेन कमी झाल्यासारखं वाटतं. मग हेडॅक वगैरे असेल तर ते कमी झाल्यासारखं वाटतं. सो ते पण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. नेक्स्ट आहे मेंटल इफेक्ट्स काय आहेत. तुम्ही साधारणतः पाहत असाल की असे बरेचसे म्युझिक्स आहेत की जे ऐकल्यानंतर आपल्याला आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं किंवा आपल्याला असं वाटतं की आपण खूप एफिशियंटली किंवा प्रोडक्टिव्हली आपला अभ्यास करू शकतोय. सो बेसिकली ते झालं की ती आपली मेमरी काय करणार आहे, बूस्ट करणार आहे. रिलॅक्सेस अवर माइंड. आपला माइंड त्याच्यामुळे रिलॅक्स होतं म्युझिक्स वगैरे ऐकल्यामुळे. इमोशनल इफेक्ट्स कोणते कोणते आहेत. अगेन स्ट्रेस रिड्यूस करणार आहे, मेक्स अस काम, हेल्प्स टू स्टे पॉझिटिव्ह. सो हे सगळं इमोशन्समध्ये येणार आहे. तर बेसिकली हे सगळं आपण याच्यामध्ये मेन्शन करू शकतो. आता सपोज की तुमचा एखादा पॉईंट या ठिकाणी लिहायचा राहिला, जसं की मी या ठिकाणी 3 लिहिलेले आहेत, या ठिकाणी पण सब टॉपिक्स 3 आहेत आणि इथे 2च आहे, मला तिसरं नाही आठवलं. इट्स ओके. या ठिकाणी असं काही कंपल्शन नाही की तुम्हाला 1च लिहायचं, 2च लिहायचं, 3च लिहायचं, असं काही नाहीये. ओके. तुम्हाला फक्त तो टॉपिक जास्तीत जास्त पद्धतीने एक्सपांड करून तो अशा पद्धतीने मांडायचा आहे की समोरच्याला कळेल की बाबा हा तुम्हाला माइंड मॅप तयार करता येतो. याच्यामध्ये परीक्षक फक्त हेच बघतात की तुम्हाला माइंड मॅप तयार करता येतो का किंवा दिलेल्या विषयावरती तुम्ही विचार करू शकता का. ओके. बेसिकली हेच त्यांना फक्त याच्यामध्ये बघायचं आहे. सो हे झालं एक विषय प्रिव्हियस इयर बोर्ड एक्झाममध्ये विचारलं गेलं होतं. ते आहे म्हणजे HSC प्रिपरेशन. आता या ठिकाणी मी सिंपल आणि सुटसुटीत ठेवलेलं आहे. याला सुद्धा तुम्हाला 3चे 3 मार्क मिळू शकतात. पण इफ यू वॉन्ट तुम्ही याला अजून एक्सपांड करू शकता, जसं की मी या ठिकाणी तुम्हाला खाली अजून एक्सपांड करून दिलेलं आहे. बट असं पण लिहिलं तरी पण चालू शकतं. इफ यू वॉन्ट, मी या ठिकाणी किती घेतलेले आहेत, 5 बॉक्सेस घेतलेले आहेत ना, म्हणजे 5 टॉपिक्स घेतलेले आहेत. तुम्ही याला अजून एक बॉक्स ऍड करा म्हणजे 6 होतील आणि तुम्हाला 3च्या 3 मार्क आरामात मिळून जातील. ओके. सो बेसिकली HSC एक्झाम प्रिपरेशन. आता तुम्हाला असेच टॉपिक दिले जातील की ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. असं काही एकदम देणार नाही की ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाहीये. ओके. असेच काहीतरी टॉपिक असेल, एन्व्हायरमेंटशी निगडीत असेल किंवा आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण ज्याप्रमाणे वागतो किंवा जे काही जसं की म्युझिक आपण ऐकतो तर म्युझिकवरती विचारलं गेलं होतं. एक बुक्स रीड करत असो तर बुक्सचे किंवा रिडिंगचे इफेक्ट्स विचारले जाऊ शकतात. रिडिंगचे बेनिफिट्स, सॉरी इफेक्ट नाही, रिडिंगचे बेनिफिट्स विचारले जाऊ शकतात. तर बेसिकली असे काही टॉपिक्स याच्यामध्ये येऊ शकतात. तर HSC एक्झाम प्रिपरेशनमध्ये काय काय येईल. एक तर तुम्हाला आता बोर्ड एक्झाम येणार आहे तर तुम्ही काय काय कराल ते तुम्ही अर्थात तुम्ही केलेलं आहे ना. ते तुम्ही जेव्हा बोर्ड एक्झाम लिहिणार आहात तेव्हा तुम्ही हे सगळं करूनच लिहित आहात बोर्ड एक्झाम. मग तुम्हाला तेच फक्त उतरवायचे. पहिली गोष्ट आहे तर ते म्हणजे नोट्स प्रिपेअर करणार आहे, कारण लास्ट मोमेंटला रीड करण्यासाठी नोट्स पाहिजेत. सो नोट्स या ठिकाणी आपण प्रिपेअर करणार आहोत. दुसरं आहे ते म्हणजे प्लॅनिंग करायचं आहे की कशा पद्धतीने मी अभ्यास करणार आहे किंवा सिलेबस कव्हर अप करणार आहे किंवा पेपर सॉल्विंग करणार आहे किंवा एक्झामच्या वेळेमध्ये मी कशा पद्धतीने टाइम मॅनेजमेंट करणार आहे. तर ह्याच्यामध्ये येईल प्लॅनिंगमध्ये. प्लॅनिंगच्या ऐवजी तुम्ही टाइम मॅनेजमेंट सुद्धा घेऊ शकता. नेक्स्ट आहे ते म्हणजे रिव्हिजन. ऑब्व्हियसली एक्झामच्या आधी आपण रिव्हिजन करतो, मग ते या ठिकाणी रिव्हिजनमध्ये येणार आहे. नेक्स्ट आहे स्टडी मटेरियल आपण कोणतं फॉलो करतोय ते तुम्हाला खाली लिहायचं आहे किंवा सॉल्विंग क्वेश्चन पेपर्स. अर्थात आपण एक्झामच्या आधी एक मॉक टेस्ट वगैरे देत होता त्याप्रमाणे हे येणार आहे. मग आता प्लॅनिंगमध्ये काय येईल की टू डू लिस्ट वगैरे तयार केली किंवा प्रॉपर टाइम मॅनेजमेंट म्हणजे प्रॉपर टाइम मॅनेजमेंट किंवा टाइम फॉलो केला प्रॉपर किंवा युटिलाइज केला, प्रॉपर टाइम युटिलाइज केलं. किंवा नेक्स्ट अजून आपण काय करतो
पहिले तुम्हाला याच्या खाली खाली लिहायचं आहे. नेक्स्ट आहे रिव्हिजनमध्ये काय आहे की इम्पॉर्टंट टॉपिक्स रिवाईज केले किंवा इम्पॉर्टंट नोट्स रिवाईज केले, शॉर्ट नोट्स रिवाईज केले किंवा फॉर्म्युला शीट रिवाईज केली. तर बेसिकली हे जे काही सब पॉईंट्स आहेत ते तुम्ही याच्यामध्ये एक्स्ट्राचे ॲड करू शकता. अर्थात मी या ठिकाणी सब पॉईंट्स नाही मेन्शन केले तरीही चालतं. तुम्हाला फक्त तो टॉपिक एक्सपांड करता आला पाहिजे. मग याला नाही एक्सपांड केलं तरी पण चालेल, बट खाली तुम्ही कुठेतरी त्याला एक्सपांड केलेलं आहे म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल लिहिता येतं. ओके. सो नेक्स्ट आहे स्टडी मटेरियल. आता स्टडी मटेरियल कोणतं आपण फॉलो करतो? ऑब्व्हियसली फर्स्ट प्रेफरन्स आहे की आपण टेक्स्ट बुक फॉलो करू. नेक्स्ट आहे रेफरन्स बुक्स फॉलो करू. नेक्स्ट तुमचं अजून काही स्टडी मटेरियल असेल तर ते तुम्ही या ठिकाणी लिहिणार आहात. तर बेसिकली हे झालं HSC एक्झाम प्रिपरेशन. त्यासोबतच हेल्दी डाएट वगैरे घेणं हे सगळं पण एक्झामच्या प्रिपरेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ते पण लिहू शकता. तर बेसिकली अशा पद्धतीने आपण माइंड मॅपिंग क्वेश्चन सॉल्व्ह करतो. अजून असे बरेचसे एक्झाम्पल्स तुम्हाला इथे घेता येतील. काही एक्झाम्पल्स मी जसे की व्हिडिओच्या दरम्यान सांगितलेले होते. बेनिफिट्स ऑफ एक्सरसाइज किंवा डिसएडव्हान्टेजेस ऑफ युजेस ऑफ मोबाईल, ॲडव्हान्टेजेस ऑफ युजेस ऑफ मोबाईल, त्यासोबतच ई वेस्ट कशा पद्धतीने हार्मफुल आहे किंवा युजफुल आहे. ओके. सो युजफुलनेस अँड हार्मफुलनेस ऑफ द ई वेस्ट. तर असे बरेचसे टॉपिक्स या ठिकाणी येऊ शकतात जे की तुम्ही त्याच्यावरती माइंड मॅप तयार करून प्रॅक्टिस करू शकता. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अजून एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहे ते म्हणजे रायटिंग स्किलबद्दल. सो रायटिंग स्किलमध्ये कोणते टॉपिक्स येतात हे आधी आपण पाहणार आहोत आणि त्यासोबतच ज्या टॉपिक्सवरती व्हिडिओ करणं शक्य आहे त्याच्यावरती मी अपलोड करेनच. पण तुम्हाला जर एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही ते देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स. बाय बाय.